बीजेपी मध्ये काय लोक बर खताळ विरुद्ध पाटील आहे, कोण येईल? काय खताळ पाटील, नरसिंह पाटील. नरसिंह पाटील. बर कोण चालतील जास्त? खताळ विरुद्ध पाटील संघर्ष काय, कोणाचं वातावरण आहे? भाजपचेच येते सध्या. बर खताळ पाटील कोण येतील मग? कोण का उभा ना, फक्त भाजप येते. भाजपली चित्र स्पष्ट झालं नाही, अजून कोणाचं काही सांगू शकत. वर झेडपीला कोणाचं लीड जाईल? इलेक्शन हे फक्त जाहीर झाल्यानंतर वळवळ नसती करायची. कमीत कमी वर्ष 2 वर्ष तरी आधी तयारी पाहिजे जिल्हा परिषद जर लढायची असेल तर. दर्शक हो, सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अतिशय अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेत आणि असं असताना एकंदरीत कामती जिल्हा परिषद गटाचं वातावरण हे अतिशय निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलेलं आहे. खरं तर कामती जिल्हा परिषद गटासाठी जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे अक्षय खताळ यांचे मातोश्री विमलताई खताळ आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून या ठिकाणी अश्विनी पाटील हे रिंगणात आहेत घड्याळ चिन्ह घेऊन. आज आठवडा बाजार सोमवारचा दिवस आणि असं असताना एकंदरीत आज सोमवारचा दिवस असा असताना कामतीचा बाजार असतो आणि या गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि आसपासचे गावातील नागरिक देखील या ठिकाणी आलेले असतात आणि असं असताना एकंदरीत नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊया. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली, काय वातावरण आहे गावात? कोणता पक्ष चालेल? गावातलं वातावरण आमचा अपक्ष आहे. कोण हो? शेळके शेळके मालक चालतील हे. बर आमचं गाव 95% त्यांच्याकडे अपक्ष उमेदवार. अपक्ष उमेदवार. तुमचं कुठलं गाव? आमचं करडवळ, शिंगोली करडवळ. बर काय वातावरण आहे शिंगोल तरडगाव मधून? काय तिकडे बीजेपी मध्ये काय लोक बर खताळ विरुद्ध पाटील आहे, कोण येईल? काय खताळ खताळ काय सांगतात नाही आपलं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत, गावातनं काय वातावरण आहे? खताळ विरुद्ध पाटील आहे, काय चर्चा पाठीमागची? अंदाज काय? काय सांगता येत नाही तसं काय. कोण चालतील जास्त? इतरही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. काय वाटतंय काका, कसं येत नाही? तुम्ही एवढं सगळं अभ्यास आहे. नाही आपल्याला ह्याच्यातलं काय नाही, पण आपल्याला काय माहित नेमकं कोण आहे काय विमल खताळ हे भाजपातर्फे आहे. तसलं आपल्याला काय सुद्धा माहित नाही. त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. खरं तर नमस्कार दादा. नमस्कार. काय वातावरण कशाचं? नमस्कार, काय नाव आपलं? नागनाथ अवताडे. बरं झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत, कशा पद्धतीचं वातावरण असणार आहे? खरं तर खताळ विरुद्ध पाटील संघर्ष आहे, काय सांगाल? मी विरवडे बुद्रुकचा आहे. मग आमच्या गावातले नरसिंह पाटील उभारलेत, सौ अश्विनीताई पाटील. आमच्या गावातला उमेदवार उभारला असल्यामुळं माझं मत असेल खटाळाला. आनंद गायकवाड. बरं गायकवाड साहेब, कशा पद्धतीने बघताय? खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत. जिल्हा परिषदसाठी भारतीय जनता पार्टीकडून अक्षय खताळ यांच्या मातोश्री विमलताई खताळ हे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अश्विनी पाटील आहेत. काय वातावरण असणार आहे एकंदरीत? काय पाठीमागे चर्चा काय होते लोकांची? भाजपचेच येते सध्या. बरं खताळ पाटील कोण येतील मग? कोण का उभा ना, फक्त भाजप येते. भाजप येते गावात ना लहान कामते का? लहान कामते. बरं आहे का वातावरण गावात भाजप? आहे की किती टक्केचं होईल मग भाजपला? टक्केवारी बघायला गेलं तर सरासरी 65-70च्या आसपास जाते. लीड फिक्स आहे म्हणायचं भाजपाला? लेट फिक्स आहे भाजपवर. परिसरातील नागरिकांशी आपण संवाद साधतोय. नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार. कृष्णा विष्णू सावंत, बरं कुठलं गाव? पीर टाकळी. बरं काय आता झेडपीचं वातावरण लागलंय, खताळ विरुद्ध पाटील संघर्ष आहे. बरं. काय वातावरण गावात? काय अजून कुठलंही चित्र स्पष्ट झालं नाही, बरं. अजून कोणाचं काही सांगू शकत. बरं झेडपीच्या निवडणुका लागलेत, कोणाचं आहे वातावरण? खताळ आणि पाटील, काय वाटतंय? आता काय हा आता काय मला लय आनंदात आहे तुम्ही. काय वातावरण असणार आहे? मला काय येत नाही. कुठला पक्ष चालेल गावातनं? काय राष्ट्रवादी का भाजप? इथनं तर त्यांचे काय पाहणार. प्रचार सुरू झाल्यानंतर काय आहे नाव? नमस्कार. ज्ञानेश्वर अवताडे. बरं विरवडे. हा विरवडे गाव. काय होईल खताळ पाटील झेडपीला? कोण चालतील गावातनं? गावात आमच्या 2 उमेदवार आहेत. तसं तर
आमच्या गावातल्या उमेदवाराला अंकुश भाईला लीड असणारच आहे आणि सरासर विचार केला तरी वर झेडपीला कोणाचं लीड जाईल? खताळ बरं, वेरवड्यातून खताळ. विरोडीतून जाईल पाटलाला, पण पूर्ण घाटातून खताळच. म्हणजे वेरवडे गावातून जरी पाटील चालले पण जेडपीला वरून खताळ 100% बसतील, कारण की इलेक्शन हे फक्त जाहीर झाल्यानंतर वळवळ नसती करायची. कमीत कमी वर्ष 2 वर्ष तरी आधी तयारी पाहिजे. जिल्हा परिषद जर लढायची असेल तर इलेक्शनची तारीख दिसली आणि मग तुम्ही तुमचं ऑफिस खोलणार असं नसते ना. अक्षय खताळने कमीत कमी त्यांचे वडील बी राजकारणात होते, त्याच्या आधीपासून त्यांचं चाललेलं आहे. पूर ज्यावेळेस आला त्यांनी प्रत्येकांच्या घरी येऊन भेटी दिलेल्या आहेत, समाजाला सहकार्य केलं आणि त्याच्यापेक्षाही पलीकडे जाऊन कमळ चिन्ह बघतात सगळेजण. आहे ना पोषक वातावरण? 100% 101% कमळाला सत्ता भेटेल या गटामध्ये. पाटील आहेत, गावातील आहेत, लीड भेटेल. वेरवडे गावातून क्रॉस वोटिंग होईल का? नाही सांगू शकत तसं, कारण की शेवटच्या टोकाला त्यांचा प्रचार असेल किंवा त्याच्या पलीकडे पण दोन्ही गट आहेत. आणि आजकाल लोक विचाराने बघतात, म्हणजे विचार करतात की पुढे दिल्लीत कसं आहे, महाराष्ट्रात कसं आहे, खाली कसं आहे. आपलं मत वाया जाऊ नये ह्यासाठी मग मत कोणाला द्यायचं हा महत्त्वाचा विषय आहे ना. हे मत, ह्या मताची ताकद मोदीपर्यंत पोहोचते याचा अभ्यास करून लोक मतदान करणार आहेत. आपलं मत जर एखाद्याला टाकलं बाबा तो निवडून येईल, पण त्यांनी जर उद्या चुकीची कामं केली तर आपण आपल्या मताचं मत वायपट नको जायला, आपल्या मतामुळे लोकांना त्रास नको व्हायला, ह्याचा अभ्यास करणार लोक. दुसरं काय नाही. 100% खताळ आणि अंकुश अवतडे म्हणजे नव्हे तर पूर्ण या गटामध्ये अभ्यास पूर्ण बोलताय, मग हेच वातावरण असणार आहे का? 100% असणार आहे. व अभ्यास पूर्ण नाही हे सत्य आहे, ह्याचा अभ्यास करायची काहीच गरज नाही. काय अभ्यास आहे सांगा. मी एक शेतकरी आहे, माझ्या घरावरती कुंभीच्या वरती 3 फूट पाणी होतं. मी 8 दिवस देवळात झोपलो होतो. किती? 8 दिवस. त्यावेळेस माझ्या शेतामध्ये कोण आलं, माझ्यापर्यंत कोण पोचलं हे मी बघणार. ह्याच्या पलीकडे 2020 सालाला पूर आला होता, 1 रुपया निधी भेटलेला नाही. आणि आज पूर आला, मला सांगा माझ्या माझ्या ऊसाच्या किमतीपेक्षा मला निधी जास्त भेटलाय. माझा अकाउंट नंबर दाखवतो तुम्हाला, मी स्क्रीनशॉट पण दाखवतो. आणि आहे ना लाडकी बहिणीचे पैसे येतात तुम्हाला, 5 वर्ष झालं रेशन फुकट आहे, सगळ्या स्कीमा भेटतात, सगळं ऑनलाईन झाले. हे म्हणतात आता जर एखाद्याला म्हणलं ना रेशन फुकट मिळतंय तर ते काय त्याच्या बापाया घरचं देतं काय? मग आधी तर काय बापाया घरचं, आधी पण रेशन सरकारचंच होतं ना, तेव्हा पैसे द्यावंच लागत होते. त्यावेळेस मला सांगा उतारा काढायचा म्हणलं तर तुम्हाला मोहळा जावं लागत होतं. आज तुम्हाला घरी मोबाईलवर उतारा भेटतंय. म्हणजे बदल तरुण मुलांनी विचार करून मतदान करावं. आपला देश कुठं चाललाय, त्यावेळेस देश कुठं होता, आज कुठं आहे. आणि आज जे म्हणतात ना ह्याचं आगमन झालं भाजपमध्ये, त्याचं आगमन झालं भाजपमध्ये, जुन्यांना संधी दिली जात नाही. थोडा काळ असतोय, बरं तो काळ संपल्यानंतर जे ओरिजिनल भाजपमध्ये आहेत त्यांनाच न्याय भेटणार आहे, हा माझा आत्मविश्वास आहे. आता निवडणुकीत आता सोलापूर महानगरपालिकेत 102 पैकी 87 भाजपाचे निवडून आले. कुठतरी ते कसं असेल? काय म्हणलात तुम्ही? 102 नगरसेवक पैकी 87 भाजपाचे आले. असं जेव्हा मोठा विजय मिळवला जातोय भाजपाचा, EVM मशीनवर घोळ आहे असं देखील सुरू मोडतोय, त्याकडे कसं बघताय? आता माझ्यापेक्षा तुमचा अभ्यास जास्त आहे. परवा तुम्ही ओमराजेंचं धाराशिवचं स्टेटमेंट ऐकलं ना, ओमराजे निंबाळकरांचं. त्यांनी काय सांगितलं? मशीनचा घोळ नाहीये. ते तुम्ही पहिले विचार काढून टाका डोक्यातून. मशीनचा घोळ होतो मग प्रणिताई कशा निवडून आले का नाही? राजू खरे साहेब एवढे लीडने 29,000 मतांनी कसे निवडून आले? प्रणिताई विरोधकच होते ना काँग्रेसच्या, BJPच्या, आले का नाही निवडून? मग मशीनचा घोळ तिथं नाही का करता येत त्यांना? आज जे काँग्रेसचे मोठमोठे नेते निवडून येतात मग तिथं त्यांना घोळ करता येत नाही का? त्यावेळेस EVM चांगला आहे. लोकसभेमध्ये ज्यावेळेस मोदींनी 400 पारचा नारा केला होता मग त्यांना 400 पार आणता आले असते की जर मशीनमध्ये गोळ असला असता तर. मग एवढ्या स्कीमा राबवायचे, एवढे पैसे खर्चाची गरज काय आहे? अहो तुमच्या घरात साधं पाठीभर सिमेंट टाकणं होत नाही कोणाला दारात तुमच्या. आज हे रस्ते बघा, तुम्हाला ह्या सोलापूर जिल्ह्याच्या कडेने आमच्या ह्या दोन्ही बाजूने रस्ते किती आहेत बघा तुम्ही. कॉन्क्रीटकरण बघा, समाज बघा, ऑनलाईन झालंय. तरुण, मला कुठल्या पुढऱ्यांना नेत्यांना काय बोलायचं नाही, जे तरुण मतदार आहे त्यांनी विचार करून मतदान करावं, कारण देश प्रगती पथावर चालू आहे. हे म्हणतात शेतकरी, मला सांगा साखर कारखाने कोणाचे आहेत सगळे?
भाजपच्या किती नेत्याचे जे नवीन नेते आहेत सध्या जे राजकारणात पुढे आहेत त्यांचे साखर कारखाने कमी आहेत, बोटावर मोजणे इतके आहेत. पण जे जुने साखर कारखानदार आहेत त्यांचेच आहेत. त्या साखर कारखानदाराकडे लक्ष द्यावं ना. काय भाजप सगळं मोदी बघणार नाही, सगळ्याकडे त्यांनी लक्ष द्यायच नाही. त्यांनी होते तेवढं सांगितलं. परवा तुम्हाला माहितीच आहे फडणवीस साहेबांनी काय सांगितलं साखर कारखानदारामध्ये चुकीचा मेसेज पसरवला का नाही त्यांच्या बाबतीत. त्यांनी सांगितलं होतं की हे प्रत्येकी टनामागं 5 रुपये काटले होते. ते कोणाचे काटले होते? कारखान्याचे काटले होते. त्या कारखानदारांनी काय सांगितलं? शेतकऱ्याचे काटले. म्हणजे किती भाजपांचं खच्चीकरण करण्यासाठी ह्या कारखान्यांनी किती डोकं चालवले शेतकऱ्या, पण नाही होणार. एवढं होऊन सुद्धा मुंबईत असेल सगळीकडे असेल भाजपमय झालेलं आहे. त्याच्या मागे शिंदे साहेबांचं 1 नंबर काम आहे, त्यांचं पण नंबर लागलेला आहे. त्याच्या मागे अजितदादाचं कार्य चांगलं आहे, त्यांचा पण नंबर लागलेला आहे. एकंदरीत मग जर झेडपी पंचायत समितीच्या कामतीचा विचार केलास तर भाजप 100% भाजप येणार. खतराला त्यात काहीच मत नाही, कारण की काम आहे हो. आमच्या अंकुशभाई अवताडे तुम्हाला माहिती आहे विरवड्याचे. मी काय कायमस्वरूपी राजकारणी म्हणून मी सांप्रदायिक व्यक्ती आहे. 2 कोटी रुपये निधी आणलाय. कुठलं पद आहे सांगा अंकुशभाई अवताडेकडे? फक्त इथे भाजपचं युवा मोर्चा पद आहे. प्रत्येकाला फोन इलेक्शन लागलं का तुम्ही बॅनर छापायचं आणि मग ह्या पक्षातनं त्या पक्षात तिकटासाठी उड्या मारायच्या, ते केले का? एकनिष्ठ राहायचं. भैयासाहेब हे जिल्हा परिषदचे नेते होते ना, माहिती आहे सगळ्यांना. मग त्यांना तिकीट नाही दिलं हाय असं सांगितलं सत्य पक्षश्रेष्ठीने तुम्ही पंचायत समितीला उभारले त्याने. पक्षासाठी त्याग केला ना त्याने. काम बघा हो. माझं तरुण खताळला वातावरण कसं असेल? 1 नंबर आहे. हो नक्की, कारण की ते गेले 10 वर्षापासून लढतात. कोरोनाच्या काळात त्यांनी सक्रिय असतात का? 100% सक्रिय आहेत. 100% सक्रिय आहेत. दोन्हीही उमेदवार निवडून येतील आणि 100% भाजप बसेल. कोरोनाचं काय म्हणत होता? कोरोना काळात अक्षय खताळने भरपूर काम केलेलं आहे. भरपूरच कामाला काहीच कमी नाही त्यांच्यात. अहो त्यांचं तुम्ही बघा, लोकसंपर्क आहे त्यांचं, सगळंच आहे. तुम्ही करा ना, मग तुम्हाला त्याच्या आधीपासूनच तयारी करा ना तुम्ही. तर या ठिकाणी आपण बघू शकता की कामठी जिल्हा परिषदेचं वातावरण अतिशय